पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. अशा मोठ्याशा घोषात पालखी हल्ली आणि मग मृदुंग घुमू लागला. टाळ खणखणू लागले. हजारोंनी पताका दिसू लागल्या. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत हा माणसांचा दर्या हल्ला भराभर पंढरीच्या वाटेला लागला. खांद्यावर पडशी टाकून हाताने पताका तोलीत आणि तोंडाने अभंग म्हणत एक जात वारकरी निघाला. टाळ मृदंगाच्या कल्लोळात तालावर पावले टाकू लागला. या प्रचंड कल्लोळाबरोबर तुकारामही निघाला. 8-10 दिवस एक सारखा चालत राहिला. नवमीला दुपारी पालखी वाखरीला पोहोचली. तेव्हा तर जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसू लागली. संध्याकाळपर्यंत सगळ्या पालख्या मुक्कामाला आल्या. रस्ते वाहत राहिले. मग तुकाराम ह्या कोलाहलात फार वेळ थांबलाच नाही. जेवण खाण करून आणि घटगाभर टेकून तो पुढे निघाला. 4 माणसांच्या सोबतीने पंढरपुरात येऊन पोहोचला. आबाने सांगितलेल्या ओळखीच्या घरचा पत्ता त्याला सापडला नाही. मग सोबतीने आलेल्या 4 जणांच्या भिराडात त्यानेही आपली पडशी टाकली. दशमीच्या दिवशी दुपारपासूनच पंढरपूरला उधाण आलं. सगळेच गाव वारकऱ्यांनी फुलून गेले. पहावे तिकडे फक्त आणि फक्त माणसेच माणसे झाली. भगव्या पताकांचे बन फुलले. टाळ मृदंगाचा आवाज गगनात पोहोचला. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमाते. अशाच निश्चयाने जणू वारकऱ्यांच्या दिंड्या जिकडे तिकडे ठाकल्या. नाम संकीर्तनाचा कल्लोळ उडाला. अवघे गगन कोंदून गेले. सारा परिसर भक्तिमय होऊन गेला. वाटेवरची खेचाखेच सहन करीत तुकाराम सबंध गावभर हिंडला. त्याने नदीवर आंघोळीला उसळलेली गर्दी पाहिली. वाळवंटात कीर्तनाचे प्रचंड असे फड उभे राहिलेले त्याने बघितले. नाचणाऱ्या दिंड्या पाहिल्या. वारीतील गजबज बघत तुकाराम दिवसभर हिंडला. भूक लागल्यावर हॉटेलात चिरून त्याने भजी शेव खाऊन चहा पिला. कुठे मृत्यूचा गोल बघितला तर कुठे चक्रव्यूहात हिंडून 4-2 तास भरकटला. त्याला मोठी मजाच वाटली. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून त्याने नदीवर आंघोळ केली. कपाळाला गोपी चंदनाचा पट्टा ओढून थोडा फराळ केला. मग देवाच्या दर्शनासाठी तो बारीला येऊन बसला. आज एकादशी. आज देवदर्शन झाले की सगळे पोहोचले. वारी सफल झाली. एकदा त्यातून मोकळे व्हावे. मग वारीची शोभा बघत 2 दिवस घालवावे. सिनेमा बघावा, सर्कस बघावी असा विचार करून तुकाराम बारीला बसला. त्याला वाटले होते की 1-1.5 तासात आपण त्यातून रिकामे होऊ. पण बघतो तो बारीला ही गर्दी उसळली होती. लोक पहाटेपासून बारी लावून बसले होते. तुकाराम तिथे बसून बसून कंटाळून गेला. त्याचे पाय दुखू लागले, तोंड वाळले, पण नाईलाजाने तो बसून राहिला. दर्शन झाल्यावर कुठल्या हॉटेलात फराळ करायचा याचा बेत मनाशी तो करत राहिला. अशी सबंध सकाळ उलटली. चांगली टळटळीत दुपार झाली. 12 वाजून गेले. मग कुठेही बारी हल्ली. बाहेरच्या बारीतून तुकारामाला आत देवळात प्रवेश मिळाला. पण देवळात गेल्यावर तरी काम सोपे होते थोडेच. तिथेही माणसे ठासून भरलेलीच होती. पुढे जाण्यासाठी जो तो निष्कारण धडपडत होता. पोलीस त्यांना सांभाळता सांभाळता बेजार झाले होते. मध्येच कुणाच्या तरी अंगावर ओरडत होते. हातात हार माळा घेऊन माळी लोकांचा आरडाओरडा चालला होता. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. कुजलेल्या निर्माल्याचा उबट वास सगळीकडे पसरला होता आणि तुकाराम उभा राहून राहून घाबरा झाला होता. हळूहळू सरकत सोळखांबीत यायला तुकारामला आणखीन तास लागला. तो आत आला तेव्हा घामाने डबडबला होता. अंग भिजले होते. भुकेने जीव कासावीस होत होता. त्यातून एकसारख्या धक्काबुक्कीने तर त्याचा जीव नुसता रडकुंडीला आला होता. सोळखांबीच्या बंदिस्त बारीत आल्यावर त्याला जरा हायसे वाटले.
आता निदान ढकलाढकली धक्काबुक्की तरी नाही, या विचाराने हुश करून त्याने सुस्कारा सोडला. कपाळावरचा घाम पुसून इकडे तिकडे दृष्टी फिरवली आणि मग त्याला अवचित एक चमत्कारिक गोष्ट दिसली. बारीच्या पलीकडे 2-4 हातांवर एका खांबापाशी आबा उभा होता, कुणाशी तरी बोलत होता. तुकाराम चकितच झाला. थक्क होऊन तो बघत राहिला. होय, तो आबाच आहे नक्की. लांब नाकाचा, सुरकुतल्या कातडीचा आणि गोऱ्या रंगाचा हा एक शिवरा म्हातारा आबा वाचून दुसरा कोण असणार? तो भुवई जवळचा काळा डाग, मानेवर फाटलेला अंगरखा आवाज हा संशयच नाहीये. ते पाहून तुकारामाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना मुळे. त्याने अक्षरशः डोळे चोळले, मिटले, पुन्हा उघडले, पुन्हा एकदा समोर निरखून पाहिलं. मग खाली आबाच्या पायाकडे पाहिलं. तेथे उजव्या पायाला बांधलेले फडके जेव्हा दिसले तेव्हा मात्र त्याची खात्रीच पटली. म्हणजे हा म्हातारा शेवटी पंढरपुरात आलाच. पण कसा आला? 4 पावले टाकायची ताकद नाही म्हणाला आणि असं म्हणणारा आबा इथपर्यंत पोहोचला तरी कसा? आणि हजारो माणसे ताटकळत बाहेर उभी असताना हा आत आला तरी कसा? याला आत सोडलं कोणी? डोळे फाडून तुकाराम तर पाहतच राहिला, तटस्थ होऊन पाहत राहिला. मग एकाएकी तो ओरडला, आबा, ओ आबा. पण आबाने त्याची हाक ऐकली असे दिसले नाही. तो तसाच बोलत उभा राहिलेला दिसला. तुकारामाकडे त्याचे लक्ष गेलेच नाही. तुकारामाने आणखी आवाज चढवला. तो मोठ्यांदा ओरडला, आबा, ओ आबा. पण तेवढ्यातच रेटारेटी झाली. तुकाराम एकदम पुढे ढकलला गेला. यावेळी मात्र आबाला हाक ऐकू गेली अशी त्याची खात्री पटली, कारण बोलता बोलता आबा थबकला. त्याने मागे वळून पाहिले, गोंधळून गेल्यासारखा चेहरा करून इकडे तिकडे पाहिले. मग पुन्हा तो दुसऱ्याशी काहीतरी बोलू लागला. नंतर दोघेही मोकळ्या जागेतून चांदीच्या दरवाजाकडे गेले. दर्शन घेण्यासाठी आत गाभाऱ्याकडे गेले. आतल्या गर्दीत मिसळले. पुढे जाता जाता तुकारामाला हे सगळे दिसले. त्याने पुन्हा मोठ्यांदा हाक मारली, पण आबा त्या आधीच आत दिसेनासा झाला होता. तुकारामाने वरचेवर हाका मारूनही काहीच उपयोग झाला नाही. जवळपासचे लोक मात्र त्याच्या या निष्कारण आरड्याओरड्याने त्रासले, त्याच्यावर खेकसले. ए काले का ओरडायला का लागलायस र? तुकाराम म्हणाला, का म्हणजे? आमच्या गावचा म्हातारा आत गेलाय नव, त्याला भुलवीत होतो. आता एवढा काय खोळंबा झालाय? बाहेर काय गाठबीट होणार नाही का काय? असं दुसरा माणूस म्हणाला. बघा म्हणजे झालं. समधी माणसं इथं देवाची नावं घेतात आणि तूच मर्दा तेवढा आबा आबा करतोयस. दसरा काढलायस जणू काय त्याचा. तर काय? जवळपासच्या लोकांनी अशी टर उडवली. तेव्हा तुकाराम काही बोलला नाही. आबा गेला त्या दिशेने तो निमूटपणाने बघत राहिला. आता म्हातारा बाहेर येईल, इथूनच बाहेर पडेल, आपण पुन्हा त्याला हाक मारू, अगदी मोठ्यांदा हाक मारू, न सांगता सवरता तू कसा बरं इथे आलास अशी चौकशी करू, असा विचार करीत तुकाराम वाट पाहत राहिला. ध्यान देऊन येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे पाहू लागला. असा थोडासा वेळ गेला. मग गर्दीतल्या धक्काबुक्कीतून आबा बाहेर येत असलेला एकाएकी दिसला. यावेळी आबाच्या कपाळाला बुक्का होता. हातात तुळशीची माळ होती, नारळ होता. अगदी देवाच्या पायाचा प्रसाद घेऊन तो बाहेर आलेला दिसत होता. आपल्याच नादात तो भराभरा गर्दीतून पुढे सरकत होता. मग मात्र तुकारामाला राहावले नाही. तो ओरडला, आबा आबा थांब अशिक. पण तरीही आबाचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. तुकाराम पुन्हा ओढून हाक मारणार होता, पण तेवढ्यात गाभाऱ्यातील गर्दी बाहेर आली. आज जाणाऱ्यांची एकाएकी रेटारेटी सुरू झाली आणि मागचे लोक चांदीच्या दरवाजातून एकदम पुढे घुसले. सगळीकडे घुसाघुसी झाली. शिपाई भराभर माणसे ओढून काढू लागले. बडव्यांच्या पट्टेवाल्यांनी गर्दीत सटासट तोबरे ओढले. सगळीकडे गोंधळ आणि कल्लोळ उडाला. या गोंधळात तुकाराम एकदमच पुढे रेटला गेला. चांदीच्या दरवाजाच्या आतच ढकलला गेला आणि या गर्दी गडबडीत आबा कुठल्या कुठं मिसळून दिसेनासा झाला हे त्याचे त्याला देखील कळले नाही. वारी संपवून प्रवास आटोपून तुकाराम परत गावात शिरला तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती. अंधार चांगलाच पडला होता. रानातून परत आलेली माणसे
हा शूष करीत निवांत बसली होती. चार इकडच्या चार तिकडच्या गोष्टी करत होती. मध्येच कुत्री भुंकत होती आणि पुन्हा गप्प होत होती. हळूहळू सगळे कसे शांत होत होते. मान खाली घालून नादात तुकाराम गावात येऊन पोहोचला. आल्याबरोबर तो घरी गेलाच नाही, सरळ गेला तो आबाच्या घराकडे. बाहेर अंगणात उभा राहून त्याने रागीट सुरात हाक मारली, आबा. आतला दिवा हल्ला, उजेड बाहेर आला. हातात चिमणी घेऊन किंचित लंगडतच आबा बाहेर आला. तुकारामाने आबाला पाहिले आणि त्याचे डोके एकाएकी तडकले. तो पुन्हा ओरडला, कोण? काय रे तुकाराम? असे म्हणून आबाने चिमणी घाईघाईने जोत्यावर ठेवली. लंगडत लंगडत तो खाली आला. तुकारामाला घट्ट मिठी मारली. त्याच्या पायावर डोके ठेवले. तुकाराम, कवा आलास बाबा पंढरपुरास न? रागाने फणफणत तुकाराम बोलला, हा आत्ताच आलोया, अजून घरी सुद्धा गेलो नाही. आजच्या आजता मला आढळायला आलास? होय. हात येडे, अरे प्रसाद काय उद्या सकाळच्या आणून दिला असतास तरी चालला असत, एवढी काय गडबड नाही. तुकाराम क्षणभर काहीच बोलला नाही. त्याने आबाकडे नीट न्याहाळून पाहिले. मग एकाएकी त्याची कानशिले तापली. तो ओरडून म्हणाला, काय आबा सोंग करताय तुम्ही? आबा गोंधळला. कावरा बावरा होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला. सोंग? हा, सोंग नव्हे तर काय? ते कसले रे बाबा? स्वतः पंढरपूरला जाऊनच मलाच तुम्ही पुन्हा प्रसाद मागता होय? आबा आश्चर्याने थक्क झाला. मी? आणि पंढरपूरला? आणि कवा? हो हो, तुम्हीच. तुला कुणी सांगितलंय मी पंढरपूरला गेलो होतो म्हणून? कुणी सांगायला कशाला पाहिजे? मी स्वतः तुम्हाला देवळात बघितले, अगदी स्वतःच्या डोळ्यांनी. मला बघितलं? पंढरपुरात? देवळात? आभा तर गोंधळला. हॅट, तुला काहीतरी भ्रम झाला गड्या. भ्रम? तुकारामाने मान हलवली. भ्रम नव्हे, मी पक्क बघितलंय, खात्रीशीर बघितलंय, एकदा नव्हे दोनदा बघितलंय. असं म्हणून तुकारामाने खणखणीत आवाजात सगळी कथा आबाला सांगितली. आबा देवळात कसा दिसला, आपण त्याला किती हाका मारून सुद्धा त्याचे आपल्याकडे कसे लक्ष गेले नाही. सगळे लोक दाटीवाटीने बारीला उभे असताना सुद्धा तो ऐटीत देवदर्शनाला कसा गेला आणि हार नारळ घेऊन कसा बरं बाहेर आला, सगळा तपशील तुकारामाने सांगितला. अगदी इत्तमभूत सांगितला. शेवटी तो पुन्हा चिडला. रागारागाने म्हणाला, येणार नाही, चालवत नाही म्हणून मला चांगलंच तुम्ही येड्यात काढलं आणि गुपचूप तिथे आलात का बरं? माझ्या संगती यायला नग वाटलं वय तुम्हाला? आणि येऊन मला तिथे भेटला सुद्धा नाही वय तुम्ही? आभा आता मात्र पुरता गोंधळून गेला होता. त्याचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. हात उगीच हवेत थरथरत होते. दम घेऊन अडखळत तो म्हणाला, मी लबाड बोलत नाही तुकारामा. खरंच मी पंढरपूरला गेलो नाही, इथंच होतो, कुणाला बी विचारतो, मला नाही खरं वाटत. मग इतका वेळ दोघांचे बोलणे कुतूहलाने ऐकत उभा असलेला आबाचा चरणा बांध पोरगा पुढे आला आणि म्हणाला, तुका देवा शपथ, खरं म्हातारा कुठंच गेला नाही, मी सांगतो की तुला. अरे त्याला चालायला देखील येत नव्हतं, 8 रोज आणि तो कुठं जाईल र? तुकाराम जागच्या जागी थिजला. तटस्थ होऊन जागीच उभा राहिला. त्याला काहीच कळेना. मनाशीच बोलल्यासारखं तो बोलला, मग मला ते दिसलं ते कोण होतं? बाबा, तुझ्या डोळ्यानं तुला चकवलं र, दुसरं काय? तुकारामाने मान हलवली. नाही, मी चकलो नाही. मी देवळात तुम्हालाच बघितलं, त्यात चुकबुल झालेली नाही. मग आबाकडे वळून तो म्हणाला, आबा देवाची शपथ, मी तुम्हालाच पाहिलं. तुमच्या पायाला फडकं होतं ते सुधीक मला दिसलं. आता आणखी खून तुम्हाला काय सांगू? हे ऐकल्यावर मात्र आबाच्या पायातले बळच गेले. त्याचे हातपाय लटपटले. सबंध अंगातून मुंग्या आल्या. तो मटकन खाली बसला. कापऱ्या आवाजात म्हणाला, देवा, अरे माझी ती लायकी नाही र देवा. आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याची धारच लागली.
धन्यवाद.